नमस्कार सर्वांना, मी प्रिया. स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे चिल्ड्रन्स डे, त्यामुळे मुलांसाठी काहीतरी स्पेशल झालेच पाहिजे. त्यामुळे आज मी बनवतीये रेड सॉस पास्ता. तर इथे पहा, मी 250 ग्रॅम पास्ता घेतलेला आहे आणि याला आपण आता छान धुवून घ्या. आणि पास्ता बऱ्याच साईजमध्ये आकारामध्ये मिळतो, तर तुम्हाला जे शेप आवडेल तो तुम्ही आणू शकता. तर इथे मी कुकरमध्ये, आणि हो, आपण हा पास्ता कुकरमध्ये शिजवून घेणार आहे, कारण सकाळी खूप गडबड असते. तर आपण पटकन एका शिट्टीमध्येच आपला हा पास्ता शिजतो, त्यामुळे आपण कुकरमध्ये शिजवणार आहे. तर इथे पहा, मी पास्ता धुवून कुकरमध्ये पाणी टाकले आणि याच्यामध्ये आपण हा पास्ता टाकून घेऊया. आणि पास्ता बुडेल इतकं पाणी आपल्याला यात घालायचं आहे आणि फक्त एकच शिट्टी काढायची आहे. मोठ्या गॅसवरती, पण गॅस बारीक नाही करायचा, नाहीतर खूप गाळ होईल आपल्या पास्ताचा. तर इथे पहा, मी सगळा पास्ता टाकून घेतलाय आणि पाणी पण आपला पास्ता बुडेल इतकं घातलंय. आता आपण झाकून लावून घेऊया कुकरचं आणि एक शिट्टी काढूया. तेव्हा आपण बाकीची तयारी करून घेऊया. इथे मी 3 कांदे छोट्या साईजचे आहेत आणि 3 टोमॅटो घेतले छोट्या साईजचे. आणि आपल्याला हे एकदम बारीक कट करून घ्यायचे आहेत, कारण छान ते पास्तामध्ये मिक्स झालं पाहिजे. सगळं ग्रेव्ही टाईप करायची आहे आपल्याला रेड सॉसची, त्यामुळे खूप बारीक आपल्याला कांदा टोमॅटो कट करून घ्यायचा आहे. तर मी ते सगळे कांदे आणि टोमॅटो कट करून घेते. पाहत राहा, इथे मी टोमॅटो पण कट करून घेते. आणि पहा तुम्ही, खूप बारीक सगळं चॉप केलंय. तर आपल्या पास्त्याची एक शिट्टी झाली आणि कुकर पण गार झालाय पहा. तर आपण चेक करूया शिजलंय की नाही. आणि पास्ता पण आपला पहा तुम्ही मोकळा झालाय, बिलकुल चिकटलेला नाहीये आणि छान शिजलाय पहा पास्ता आपला. तर आता आपण याला काढून घेऊया बाजूला. याला आपण एका चाळणीने दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेतोय. आणि आपल्याला हे जे पाणी आहे खालचं, ते टाकून नाही द्यायचं, तसंच बाजूला ठेवायचंय. आपल्याला ते नंतर लागणार आहे. तर इथे मी एका कढईमध्ये पहा थोडंसं तेल, एकच चमचा तेल घेतले आणि एक क्यूब बटरचे घेतले. आपलं जे नॉर्मल बाजारात मिळतं ते सॉल्टेड बटर आहे. आणि हा आता कांदा टाकते मी. हे आपल्याला छान लाल होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे. आणि रेड सॉस पास्ता करताना ना, हे पण आपल्याला खूप लक्ष द्यावं लागतं की या भाज्या आपल्या खूप छान एकदम बारीक पाहिजे कापलेल्या, म्हणजे ते सॉस छान तयार होतो आपला. तर इथे कांदा आपण छान लाल होईपर्यंत परतून घेऊया. तर कांदा झाल्यानंतर आपण याच्यात टोमॅटो पण टाकून घेतलाय. टोमॅटो पण आपल्याला छान एकदम गाळ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. मी मीठ थोडंच टाकते पहा, एकदम अर्धा चम्मचच मीठ टाकलेलं आहे, कारण आपलं बटर पण सॉल्टेड होतं आणि आपण मसाला यात पास्ता मसाला टाकणार आहे, त्यात पण थोडं मीठ असतं. आणि आता इथे मी थोडंसं लाल तिखट टाकलं, एकदम थोडंसं, जास्त नाही टाकलेलं, कारण आपण मुलांसाठी करतोय. हे पण आपण छान मिक्स करून घेऊया. आता याला तेल सुटलंय पहा. आपण यात जे पास्ता आपण बॉईल केला होता तेच पाणी आपण बाजूला ठेवलं होतं, ते पाणी आपण टाकून घेऊया. आणि यात छान हे सगळं एकत्र करून तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छान परतवायचं आहे. आणि मगच यात पास्ता आपल्याला मिक्स करायचा आहे. आता हे छान हलवून घ्यायचं आपल्याला. आणि इथे पहा तुम्ही, आपल्या सगळ्या याला तेल सुटलेलं आहे इथे, जे छान परतलंय. आता इथे मी 2-3 चम्मच सॉस घेतलाय, टोमॅटो सॉस, तो टाकून घेतलाय. आणि कलर पण छान येतो आणि टेस्ट पण खूप छान येते पास्ताला. आता इथे मी पास्ता मसाला घेतलाय, जो की कुठेही तुम्हाला लोकल शॉप मध्ये मिळून जाईल. 2 पाउच टाकले मी इथे. 250 ग्रॅम पास्ताला मी 2 पाउच टाकले पहा. आणि तुम्हाला मुलांच्या बर्थडेला वगैरे जर ही रेसिपी करायची असेल तर त्यानुसार तुम्ही त्या प्रमाणामध्ये सामान घेऊ शकता. आता इथे 250 ग्रॅम पास्ताला मी 2 मसाल्याचे पाउच टाकले पहा. आता आपली ग्रेव्ही तयार झाली. आपण यात पास्ता टाकून घेऊया. आणि कुकरमध्ये शिजवलं तरी आपला पास्ता पहा किती छान मोकळा झालेला आहे. आणि याला
छान मिक्स करून घेऊया आपण आता। माझ्या मुलांना तर पास्ता खूप आवडतो। तर इथे पहा आपला पास्ता छान मिक्स झालाय आणि वाफ पण आली आहे। आता इथे मी ऑरोगेनो टाकतेय, म्हणजे आपण जे पिझ्झावर तुम्हाला जे पाउच येतात पिझ्झा बरोबर ते जरी टाकले तरी चालतील, आणि तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकल शॉपमध्ये कुठेही याचे पाउच पण येतात आता, ते पण मिळून जाईल। आणि इथे मी वरून एक चीजचे क्यूब वरून किसतीये पहा त्याच्यावर, चीजनी पण टेस्ट खूप छान येते। पहा आपला पास्ता तयार झाला आहे, कारण आपला सॉस ऑलरेडी परतलेला होता छान आणि पास्ता पण शिजलेला होता, त्यामुळे खूप वेळ लागत नाही नंतर। तर आपला तयार आहे पहा इथे पास्ता। आणि माझ्या मुलाला तर पाहून राहावे ना, पहा तो टेबलवरच खायला लागलाय, ओट्यावरच। सकाळी स्कूलचं आवरलं होतं पहा त्याचा, म्हटलं नाही मम्मी मी इथेच खातो, घरीच खाऊन चालला होता पहा तो। तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। आणि आज स्कूलमधून येताना, म्हणजे आता दुपारी मी एडिटिंग करताना त्याचे पप्पा त्यांना मुलांना घेऊन आलते, तर हे पहा त्यांच्यासाठी समोसे आणि कचोरी घेऊन आलते। म्हणजे आज चिल्ड्रन डे मुलांचा खूपच स्पेशल आमचा सेलिब्रेट झाला आहे। अजून रात्रीचं काही ठरलं नाहीये, अहो रात्रीचं आता काय मुलांची फरमाईश आहे। तर असं झालं आमच्या मुलांचा चिल्ड्रन डे सेलिब्रेट। तुमचा कसा झाला तेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।